मम्मीचा वाढदिवस तर रिसॉर्टला एकदम भारी गेला आणि आम्हाला बीचवर पण फिरायला जायचं होतं. पण आम्ही सगळेच रेडी होत होतो कारण की मम्मीचा बर्थडे पण सेलिब्रेशन करायचा होता. आता मम्मी सोबत मस्तपैकी रिसॉर्टला फिरायला निघलो होतो. फर्स्ट टाइम असं झालं होतं की माझ्या लाईफ मधले सगळे प्लॅन मम्मीला माहित असतात, पण काळजावर दगड ठेवून डायरेक्ट 550 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही सगळेच कोकणात पोहोचलो होतो. मम्मी सोबत तर मस्तपैकी सगळ्यांनी फोटो वगैरे घेतले, पण आपल्याला बर्थडे पण सेलिब्रेशन करायचं होतं. मग मम्मीची मस्तपैकी रॉयल एंट्री घेतली आणि आपल्याला केक पण कापून घ्यायचा होता. तसं तर मम्मी खूप खुश होती, पण रिसॉर्टला बर्थडे साजरा होत होता तर मम्मी इमोशनल पण झाली होती. पण सगळ्यांनीच 10-12 दिवसा पहिले प्लॅन करून ठेवला होता की मम्मीचा बर्थडे हा आपल्याला कोकणात जाऊनच साजरा करायचा आहे. बर्थडे तर मस्त सेलिब्रेशन झाला, पण वेळ आली होती गिफ्ट देण्याची. फायनली मम्मीला पण मस्तपैकी कानातले गिफ्ट दिले, पण सगळीच फॅमिली बर्थडे एन्जॉय करत होती. पण सगळ्यांनाच भूक पण खूप जोरात लागली होती. पण सुरळी रिसॉर्टच्या स्टाफने मस्तपैकी गरमागरम कोकणी जेवण बनवून ठेवलेलं होतं. सगळ्यांनीच मस्तपैकी पोटभर जेवण वगैरे केलं, पण सकाळीच उठून लगेच आपल्याला बीचला सुद्धा जायचं होतं. पण इकडे गरमागरम चहा सुद्धा आलेली होती आणि ब्रेकफास्ट पण तयार झालेला होता. सकाळच्या वातावरणामध्ये रिसॉर्टचा मजाच काहीतरी होता. त्यामध्ये गरमागरम मिसळ पाव सुद्धा होता. मग आम्ही तर सगळ्यांनी खाल्लं आणि डायरेक्ट निघालो बीचला फिरण्यासाठी. आम्ही तर कर्वे बीचला होतो, पण इथं कुठलंही नेटवर्क नाही. पण आयुष्यात जर सुकून पाहिजे असेल तर नक्की कर्वे बीचला व्हिजिट करा. या बीचला तर कुठलीही गर्दी नसते, पण एन्जॉय करायला एकदम परफेक्ट बीच आहे. आम्ही तर एकमेकाला सगळं वल्ल वगैरे केलं आणि डायरेक्ट निघालो रिसॉर्टच्या स्विमिंग पूल मध्ये. इथं तर माझ्या डोळ्याला डायरेक्ट पट्टी बांधली होती आणि डायरेक्ट मला पकडायला सुद्धा लावलं. मग तर मस्तपैकी एन्जॉय वगैरे करत होतो आणि आपल्याला घरी पण लवकर जायचं होतं. त्यासाठी आम्ही डायरेक्ट निघालो होतो घरी जाण्यासाठी.